तुमच्या मानेमध्ये वेदना होत आहेत का? किंवा त्या वेदना मानेपासून खांद्याच्या द्वारे खाली बोटांपर्यंत येत आहेत का? आणि त्यासोबत तुमच्या हातांना मुंग्या अशा काही जाणवत आहेत, ज्याने हातातली कमजोरी वाढली आहे का? जर हे असेल तर आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्यांचा त्रास हा आजार आपल्याला झाला असेल असे असू शकते. तर चला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानदुखी या आजाराबद्दल आपण जाणून घेऊयात. आपल्याला असलेले सगळे डाऊट्स व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला असलेले समज व गैरसमज दूर होतील. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय? सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्यातील सर्व्हायकल स्पाइनमध्ये C1 पासून C7 पर्यंत असलेल्या मणक्यांची व मणक्याच्या मधील गाद्यांची झीज झाल्यामुळे होणारा त्रास. नॉर्मली हा त्रास वयोवृद्ध काळामध्ये म्हणजे ओल्डर एज पॉप्युलेशनमध्ये बघायला भेटतो, पण हल्लीच्या काळात कमी वयाच्या लोकांमध्ये म्हणजे 40च्या आत देखील चुकीच्या सिटिंग हॅबिट्स, त्यानंतर सतत मोबाईल व टीव्हीचा वापर करणे आणि सतत मान खाली घालून काम करणे, या सगळ्यांमुळे हा त्रास अनुभवला जातो. सतत मान खाली घालून मोबाईल बघण्यामुळे जो टेक्स्ट नेक सिंड्रोम हा त्रास होतो, त्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही इथे लिंकमध्ये जाऊन बघू शकता. तर सर्व्हायकल स्पाईनमध्ये डिस्क म्हणजे दोन मणक्यांच्यामध्ये गादी ह्याची झीज होऊन हाईट कमी होणे, तिथे बोनी स्पर तयार होणे व त्यामुळे आपल्या नसांना दाब येणे आणि त्यामुळे हातातील वेदना वाढणे, या सर्व आजारांच्या सिम्पटम्सला आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असे म्हणतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसची काही लक्षणे आहेत जे की खालीलप्रमाणे. सर्वात कॉमन मानदुखी, अर्ली मॉर्निंग स्टिफनेस, झोपून उठल्यानंतर किंवा काही प्रदीर्घ काळ बसून उठल्यानंतर, प्रवास केल्यानंतर सतत आपल्या जर मानेला वेदना होत असतील तर आपल्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असू शकतो. मानेपासून खांदा आणि खाली त्याच्या किंवा पायाच्या बोटांपर्यंत जर मुंग्या येत असतील किंवा कमजोरी आली असेल हातातून काही गोष्टी निसटत असतील, तर याला देखील आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचाच भाग म्हणून बघू शकतो. त्यानंतर चालताना तोल जाणे, लघवी व टॉयलेटवर कंट्रोल न राहणे, हे देखील सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मोठी नस मानेतली जर दबली असेल, स्पायनल कॉर्ड, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये तो कॉमनली बघितला जातो. वारंवार डोके जड पडणे, चक्कर येणे व आपल्या हातातील ताकद कमी होऊन हात किंवा पाय बारीक होणे, एक हात किंवा एक पाय किंवा दोन्ही हाताची पॉवर कमी होऊन दोन्ही हातांमध्ये मसल वेस्टिंग होणे, हे जर आपल्याला दिसले तर ते आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमुळे होऊ शकते असे ग्राह्य धरू शकतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसला डायग्नोसिस म्हणजे निदान कसे करावे? सर्वात प्राथमिक आहे स्पेशलिस्ट स्पाइन सर्जनला जाऊन दाखवल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनच्या माध्यमातून हा आजार डायग्नोज केला जातो. त्यानंतर प्रॉपर एक्सरेज, सर्व्हायकल स्पाइन एक्सरे काढला जातो आणि त्याच्यासोबत CT स्कॅन किंवा MRI या दोन प्रायमरी टेस्टद्वारे आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस निदान करू शकतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसवर उपचार पद्धती. 70 ते 80% सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचे पेशंट्सला सर्जरीची गरज लागत नाही. काही त्यांना नॉन सर्जिकल ऑप्शन्स जसे की फिजिओथेरपी, हॉट फर्मेंटेशन, सर्व्हायकल कॉलर ॲप्लिकेशन किंवा पोश्चर सुधारणे, ज्याला आपण करेक्शन ऑफ द पोश्चर असे म्हणतो, या सर्व माध्यमांमधून आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो. योग्य फिजिओथेरपी, प्रॉपर स्ट्रेचिंग, नेक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेसचा वापर करून बहुतांश पेशंट आपली पुढचे उरलेले आयुष्य पेन फ्री घालवू शकतात. योग्य MRIची डायग्नोसिस झाल्यानंतर जर आपल्याला एपिड्युरल ब्लॉक म्हणजे मणक्यामध्ये मानेचे इंजेक्शन, ज्याला सूज कमी करण्यासाठी आपण सर्जन्सच्या मदतीने किंवा फिजिशियन्सच्या मदतीने घेऊ शकतो. व सर्वात लास्ट व शेवटचा पर्याय आहे शस्त्रक्रिया. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस या आजारामध्ये सर्जरीची गरज केव्हा भासू शकते? जर आपल्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये कमजोरी येत असेल, युरिन व टॉयलेटवरचा कंट्रोल गेला असेल आणि चलताना जर आपला तोल जात असेल आणि असह्य वेदना असतील, या सर्व सिम्पटम्समध्ये आपल्याला शस्त्रक्रियेची गरज आहे असे समजून त्वरित जवळच्या स्पेशलिस्ट स्पाइन सर्जनला दाखवावे. आणि जर सर्जरीची गरज पडली तर त्यामध्ये
खालील पर्याय देखील उपलब्ध आहेत. सर्वात पहिले, सिंगल लेवलला जर प्रॉब्लेम असेल ज्याच्यामध्ये डिस्क प्रोलॅप्स म्हणजे मणक्यातील नस दबत असेल, तर आपण मानेच्या समोरच्या भागातून जाऊन ACDF नावाची सर्जरी करू शकतो, ज्याच्यामध्ये जी डॅमेज डिस्क आहे ती काढून आर्टिफिशियल डिस्क किंवा मणक्यामध्ये आपण एखादं स्पेसर टाकून त्या जागेला जॅकअप करून तिथे शस्त्रक्रिया योग्यपणे पार पाडू शकतो. सेकंड, आताच्या काळात आपण मणक्यांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे जे अद्ययावत तंत्रज्ञान अवेलेबल आहे ते देखील करू शकतो, ज्याच्यामध्ये एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्या माध्यमातून केवळ ज्या साईडच्या हाताच्या नसेचा त्रास आहे, जिथे अत्यंत जास्त वेदना आहेत, त्या सक्सेसफुल पद्धतीने दुर्बिणीद्वारे आपण त्या मोकळ्या नसा करू शकतो व शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीने 6 मिलीमीटरच्या छिद्रातून पार पाडू शकतो. जर तुमची मान वारंवार दुखत असेल किंवा हाताला सारख्या वेदना होत असतील, तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, जेणेकरून आपल्याला शस्त्रक्रियेपर्यंत जायची वेळ पडू नये. जरी शस्त्रक्रिया आपल्याला गरज असली, त्याला न घाबरता सुपर स्पेशलिस्ट किंवा स्पेशलिस्ट स्पाइन सर्जनकडून योग्य ती टेक्निक आणि योग्य तो स्किल्ड सेट असलेल्या सर्जनकडूनच आपण शस्त्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून शस्त्रक्रिया आपल्याला फायद्याची ठरेल व या आजारातून आपण लवकर बाहेर येतो. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.